माहेरघर आहे, ज्या पुणे शहरात सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी शैक्षणिक क्रांतीचा पाया भरणी केली. त्या पुणे शहरात अनेक नामवंत शिक्षण संस्था निर्माण झाल्या. अगदी डी सोसायटीपासून, शिप्र मंडळींपासून, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीपासून ते अभिनव शिक्षण संस्थेपर्यंत. ही अभिनव शिक्षण संस्था स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली याचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप यांनी स्थापन केली. राजीव जगताप एक पुरोगामी विचाराचे, आमचे चळवळीतले, आमच्या राजीव गांधी स्मारक समितीचे एक सदस्य आहेत, स्नेही आहे. त्या शिक्षण संस्थेमधनं विशेष करून पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचे हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी पासआउट होऊन त्या ठिकाणी आपापल्या जीवनात सामोरं जात आहे. या संस्थेच्या अनेक नवीन नवीन शाखा ओपन होत आहेत आणि या संस्थेची प्रगती देखील लक्षणीय आहे. विशेष म्हणजे अभिनव शिक्षण संस्था ही खाजगी नाही. खाजगी संस्था असेल तर त्यांना अनेक खाजगी डीम युनिव्हर्सिटी होतात, त्यांना फी त्याप्रमाणे उत्पन्नाचं साधन असतं. परंतु सरकारी नियमाला धरून ओबीसी, एससी, एसटी, इकॉनॉमिक बॅकवर्ड ह्या पात्रतेखाली येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षण द्यावं लागतं. आणि हा विषय आम्ही फक्त सामाजिक संवेदनशीलतेच्या भावनेतून घेतलेला आहे. वास्तव असे आहे की त्यांचे काही कोटी, म्हणजे साधारण 10 ते 11 कोटी शिष्यवृत्तीचं येणं सरकारकडनं आहे, त्याच्यासाठी ते पाठपुरावा करत आहेत. अर्थात त्यांनी शैक्षणिक संस्थांचा विस्तार होण्याकरता काही कर्ज घेतलेले, पण एकूण जर मुद्दल कर्ज बघितलं तर 20-22 कोटीच्या जागेसाठी 134 कोटीची जागा सील करायची, 6 तारखेला विद्यार्थ्यांना संध्याकाळी बाहेर काढायचं, विद्यार्थिनींना हॉस्टेलच्या बाहेर काढायचं, म्हणजे हा कुठला प्रकार? आणि हे अधिकाऱ्यांच्या समोर. आणि आजच्या पेपरला जाहिरात आहे, त्याच्या नोटीसमध्ये ते म्हणतात तहसीलदाराकडनं आम्ही 7 तारखेला बँकेने ताबा घेतला. प्रत्यक्ष तहसीलदारांचा तो वसुली अधिकारी जो पोटे आहे तो त्यांच्यासोबत होता. आणि 6 तारखेला संध्याकाळी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधनं बाहेर काढायचं. आणि ज्या विद्यार्थ्यांची 700 ते 800 विद्यार्थ्यांची आता 3 ते 4 महिन्यांनी शैक्षणिक टर्म पूर्ण होतीये, म्हणजे त्यांचे 9 महिने वाया गेले. म्हणजे हा इतका भयानक प्रकार आहे की शेवटी संवेदनशीलता आहे का नाही. आजपर्यंत आपण ऐकलं होतं की बँकांचं टेररिझम 2014 नंतर वाढलेलं आहे, कारण नॉन ऑपरेटिंग म्हणून जरी सुद्धा आपण ऑपरेट नाही केलं अकाउंट तरी लोकांचे पैसे गेलेले. लाडक्या बहिणींचे उदाहरण आहेत असे. 1000, 500, 1500 आले की तुम्ही अकाउंट ऑपरेट करत नाही, फक्त या कारणामुळे तुमचे पैसे गेलेले. परंतु ही शिक्षण संस्था आहे, ही प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही. आणि याविषयी जर आपण सहकारी साखर कारखान्याचे लाखो कोटी बुडीत आपण सोडतो. आता कोळसे पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण बँक ऑफ बडोदाने हजारो कोटी लोकांना राईट ऑफ केलेत, माफ केलेत. 14 नंतरचा एनपीए, 19 नंतरचा एनपीए आणि बुडीत रक्कम आपण बघतो. आणि एक शिक्षण संस्था, ज्या संस्थेच्या या ठिकाणी भोरच्या पुढे आमचे पैसे भरू म्हणते, आम्ही सगळे पैसे भरू, त्यांना बीआरटी मध्ये पण त्या संस्थेचं संचालकांना आपण विचारू शकता, त्यांचा नंबर मी देतो. पण ते अतिशय त्या ठिकाणी नैराश्यात, म्हणजे इथेचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात, शिक्षणाची ख्याती असलेल्या पुणे शहरात आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची क्रांतीची बीजर या पुणे शहरात, पुण्यनगरीमध्ये रोवली. या पुणे शहरात अनेक शिक्षण संस्था वाढल्या, जोपासल्या गेल्या, मोठ्या झाल्या. राज्यापासून देशापर्यंत अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन ते अनेक आपापल्या उद्योगाच्या क्षेत्रात, कामाच्या क्षेत्रात भरारी घेत आहे. अशा या पुणे शहरात मग ते डीए सोसायटी असो, शिप्र मंडळी असो, मराठवाडा मित्र मंडळ असो, अनेक शिक्षण संस्था आहेत. त्याच्यापैकी एक अभिनव शिक्षण संस्था आहे, ज्याची अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत. अशा या शिक्षण संस्थेच्या विस्ताराकरता त्यांनी काही कर्ज घेतलंय, कबूल आहे, कर्ज घेतलंय, त्यांनी ते फेडलं पाहिजे, त्याविषयी दुमत कुणाचं नाही. मुद्दा असा आहे की त्याची जी वसुलीची प्रक्रिया आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय त्याविषयी आमचा आक्षेप आहे.
त्यांच्या कर्जाच्या रकमेविषयी आमचा आक्षेप ते संस्था चालक बघून घेतील. मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांचं पुणे शहरात जी प्रस्थापित झालेली संस्था स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळात काँग्रेसच्या काळात ही स्थापन झालेली संस्था आहे आणि त्याची आजूबाजूच्या अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत. अशीच एक ब्रँच त्यांची वडवाडी खंडाळा तालुक्यामध्ये ब्रँचेस आहे. तिथे पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे. तिथे 800 ते 1000 विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहतात. 100% प्लेसमेंट आहे, 100% रिझल्ट आहे त्यांच्याकडे. हे सगळं असताना त्या संस्थेला साधारण वसुलीच्या नावाखाली 10-11 कोटी त्या संस्था चालकांनी आम्हाला लेटर हेडवर जाहीर केले, लिहून दिले की त्यांची 10 ते 11 कोटी सरकारकडून शिष्यवृत्तीची फी येणं बाकी आहे. आणि त्यांची काही आहे 20 कोटी, 22 कोटी, 30-35 कोटी असेल, 40 कोटी असेल. परंतु 40 एकर जागा 134 कोटीची सील करायची, 6 तारखेला संध्याकाळी विद्यार्थ्यांना बाहेर काढायचं, हे कुठल्या न्यायात बसतंय? त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीबाबत आम्ही हा सामाजिक संवेदनशीलतेच्या भावनेनं आवाज उठवतो आहे. आणि याला एकच आहे की ज्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष आता मार्च-एप्रिलला पूर्ण होत आहे, त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष 3 महिने राहिलेलं असताना त्यांना हॉस्टेलमधनं मुलींना बाहेर काढलं जातंय 6 तारखेला. आणि नोटीस मध्ये असं म्हणतात की 7 तारखेला तहसीलदारने आम्हाला दावा दिला. प्रत्यक्षात तिथे जागेवर तुम्ही माहिती काढली तरी समजेल आणि चौकशी झाली तरी समजेल की 6 तारखेला त्यांचे वसुली अधिकारी आले होते. संध्याकाळी विद्यार्थिनींना पण बाहेर काढलं गेलं. हे कुठली संवेदनशीलता ही या सगळ्या ह्याच्यात? आणि त्या विद्यार्थ्यांचं 700-800 विद्यार्थ्यांनी हॉस्टेल सोडून बाहेर जायचं, त्यांचं वर्ष सगळं गेलं वाया. त्यामुळे ह्या शिक्षणाच्या आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं एक सामाजिक संवेदनशीलतेच्या दृष्टीनं हा विषय आज आम्ही आपल्या माध्यमातून मांडतो आहोत. जरूर सरकारने आज पालकमंत्री नाही तर न्याय मागायचा कोणाकडे? यांनी पालकमंत्री असते तर कुठे तरी झालं असतं. उच्च तंत्र शिक्षण मंत्री त्या ठिकाणी जाहीर करतात की शिक्षण मोफत द्या, पैसे घेऊ नका, संस्था चालकांना सांगतात. आणि ही सरकारी संस्था आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सरकारी विद्यापीठाच्या नावाखाली आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे म्हणून ह्याच्यावर संक्रांत येते का? अनेक प्रश्न आहेत. मग ह्या संस्थेबद्दल तुम्ही सहकारी कारखान्यांना सबसिडी देतात, त्यांना मदत करतात. मग ही तर शिक्षण संस्था आहे, याच्यातनं शेकडो गरीब विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत, मोफत आणि सबसिडी अंतर्गत घेत आहेत त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही हे विषय मांडला आहोत. या ठिकाणी आदरणीय